त्या भगवान परमात्म्याचे शुद्ध भावने नामस्मरण करायचं. कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याचे महाराज म्हणतात की आम्ही भक्तिप्रेमाचे शांतीप्रेमाचे गोड दागिने धारण केले आहे, म्हणून आम्हाला कसल्या प्रकारची भीती नाही, भय नाही. आम्ही कशा हो निर्भय आहोत. म्हणते भगवान परमात्म्याचे शुद्ध भावने नामस्मरण करायचं. कारण तो भगवान परमात्मा आपले रक्षण करतो. उदाहरण घ्यायचं असेल तर भक्त प्रल्हादाचं घ्या. भक्त प्रल्हाद हा राक्षस हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. तो नामस्मरण करत होता. तो नेहमी नारायणाचं नाव घेत होता. हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने केलेलं नामस्मरण आवडत नव्हतं. त्याने सांगितलं की नारायणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु भक्त प्रल्हाद ऐकत नव्हता. तो नारायणाचं नाव घेतच होता. म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे खूप उपाय केले. डोंगरावरून खाली फेकण्यात आलं, उकळत्या तेलात टाकण्यात आले, अंगावर विषारी साप सोडले, अन्नातून विष देण्याचा प्रयत्न केला, परंतु भक्त प्रल्हादाचा केस सुद्धा वाकडा झाला. कारण त्या भगवान परमात्म्याचे भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. पण त्या भगवान परमात्म्याच्या शुद्ध भावने नामस्मरण करायचं. नामस्मरण करतावेळेस कसल्या प्रकारचा अभिमान करू नका, कारण त्या भगवान परमात्म्याला अभिमान सहन होत नाही. नामदेव महाराजांना अभिमान झाला होता की मी देवाचा खूप मोठा भक्त आहे, माझ्यासारखं भक्त कोणीच नाही. म्हणून देवाला नामदेव महाराजांचा अभिमान घालवायचा होता आणि श्री संत स्वतः महाराजांची परीक्षा बघायची होती. एकदा देव नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांना घेऊन निघाले. रस्त्याने जात असताना नामदेव महाराज आणि देवामध्ये शिवाशिवीचा खेळ सुरू झाला. लपंडावाचा खेळ सुरू झाला. देव कुठे गुप्त होत तर कुठे दर्शन देत, असं करत करत ते श्री संत सावता महाराजांच्या शेताकडे पोहोचले. देव म्हटले, मला तहान लागली, मी पाणी पिऊन येतो, तुम्ही तर इथेच थांबा. देव एकटेच निघाले. कुठं? श्री संत सावता महाराजांच्या शेताकडे. कशासाठी? श्री संत सावता महाराजांची परीक्षा बघण्यासाठी. वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, असा आवाज श्री संत सावता महाराजांच्या कानावर गेला. सावतोबा, मला वाचव, मला पहिलं जागा दे, माझ्या मागे चोर लागलेले आहे, असं म्हणत देव श्री संत सावता महाराजांच्या समोर प्रगट झाले. श्री संत सावता महाराजांनी प्रथम देवाचं दर्शन घेतलं आणि श्री संत सावता महाराज म्हटले, देवा, तू इथं सर्वात चोरांना शोधून काढतात आणि तुमच्या मागे असे कोणते चोर लागलेले आहे? देव म्हटले, सावतोबा, जास्त बोलण्यात वेळ नको घालू, अगोदर मला लपायला जागा दे. सावता महाराज म्हटले, देवा, तिकडे केळीचा मळ आहे, इकडे उसाचा मळ आहे, केळीच्या मळ्यात जाऊन लप देवा,
साता महाराजांच्या लक्षात आलं देवानी काहीतरी परीक्षा बघण्याचा भेद केलेला दिसतोय. सावता महाराजांनी कसल्या प्रकारचा विचार न करत ज्या वेळाने गवत कापण्याचा काम करत होते त्यावेळेने आपले पोट फाडले आणि देवाला लपायला जागा दिली. देवाने सूक्ष्म रूप घेतलं आणि श्री संत सावता महाराजांच्या पोटामध्ये लपून राहिले. श्री संत सावता महाराजांनी अंगावर घुंगडी पांघरून घेतली आणि नामस्मरण सुरू केलं. तितक्यात देवाचा शोध करीत करीत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तिथे आले. नामदेव महाराज म्हटले, सावता महाराज या ठिकाणी देव आले आहेत का? सावता महाराज म्हटले, नामदेवा देव तर सगळीकडे आहे, अशी एकही जागेने जिथे देव नाहीये. नामदेव महाराज म्हटले, सावता महाराज तुमचा वेदांत बाजूला ठेवा, मला एक सांगा की या ठिकाणी देव आले किंवा नाही. सावता महाराज म्हटले, मला नाही माहित. तितक्या जोरात वारा सुटला. सावता महाराजांच्या अंगावरील घोंगडी बाजूला झाली आणि सावता महाराजांच्या पोटामध्ये लपलेल्या देवाचा पितांबराचा टोक सावता महाराजांच्या बेंबीजवळ नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांना दिसला. नामदेव महाराज म्हटले, सावता महाराज तुम्ही देवाला पोटात लपून ठेवले की काय? नामदेव महाराजांचे उद्गार होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराजांनी देवाचा पितांबराचा टोकर धरलं आणि देवाला बाहेर काढले. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं देवाचे अनेक भक्त आहेत. नामदेव महाराजांचा अभिमान नाहीच झाला पण त्या भगवान